Cricket is a part of the game. सामन्याला होईल सुरुवात. आपण पाहतायत वर्ष 5वे आणि खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना हा 5 षटकांचा. जो संघ जिंकेल तो शैवी 26 चंदन सार या टीम बरोबर खेळेल. त्यांचे खेळाडू सुद्धा ही मॅच पाहतायत, म्हणजे ही मॅच अप्रतिम पाहायला मिळेल का. पहिलाच बॉल प्रथमेश सरळ बॅटचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. खेळायचं होतं स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. बिनबाद 1. प्रथमेश ठाकरे च्या बॅटमधून 1 रन ऑफ द मार्क. आदरणीय सन्माननीय कल्पेशजी मात्रे साहेब यांचं शुभागमन झाले. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. वेलकम बॅक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आता मात्र 2 दादा लढती आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहेत. पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये अक्षय 11. हा सामना आपण आता अनुभवतोय. दुसऱ्या फेरीचा आजच्या दिवसातील दुसरा सामना. अप्रतिम बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल शॉर्ट थर्ड मॅनला. चेंडू जरूर आपण पाहतायत स्टॉप केलं गेलं. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. निश्चित एकमेकांसमवेत खेळणारे खेळाडू आज एकमेकांच्या समोर आले आहेत, त्यामुळे एकमेकांचे उणे दुवे जे आहेत ते माहिती आहेत. ऑन साइडला मिसटायमिंग स्ट्रोक आहे, परंतु अमित थोडेसे लांब आहेत, दूर आहेत. स्वरूप पुढे सरसावतील. एक अपकमिंग यंग टॅलेंट संतोष जाधव यांच्या संघामध्ये नेहमीप्रमाणे खेळत असताना पाहायला मिळतो. एक गाविक फॉर्मॅटमध्ये गोकिवरे 11 या टीममधून बिलॉंग करणारा रबर बॉल काय गाजवलं होतं याच गोलंदाजाने. तो स्वरूप पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. एका साईडला अथर्व पाटील यांचा संघ तर एका साईडला सुशील पाटील यांचा संघ जे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. फुल टॉस बॉल सर बॅटचा वापर केला. वी फॅक्टर मध्ये खेळलेत. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. ग्लोरियस चौकार. उत्तम ज्वेलर्स 4 रन. थँक्यू ओडिसे मास्टर. चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय. धावफलक 7 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना पिण्यावरती हल्ला चढवला आहे सुमित ढेकळेनं. ज्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याकरिता भार पाडलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा संतोष अर्थातच पिण्या. ऑन साइडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड सक्सेसफुल. व्हॉट अ शॉट. युरो पॉवर सिक्सर. वाह, क्या बात आहे. काय कौतुक करू आपण म्हणून सिल्वर लाईन साऊंडचं. कारण उरात धडधड व्हायला लागले गोलंदाज पिण्याच्या. कारण लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले आहेत आणि इथून जी धडधड आहे ना ती वाढू लागली आहे. ती कर्णधार अर्थातच अक्षय 11च्या टीमच्या देखील. एक फटका आपण पाहिला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका नेत्रदीपक होता. त्यानंतर आपण पाहू शकलात पुलचा फटका अगदी आपण पाहू शकलात अप्रतिम होता. आणि त्यामुळे धडकी भरवणारे हे मात्र षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते. आणि प्रेक्षकांना हेच हवं असतं. ज्या वेळेला टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार येतात त्यांना षटकार चौकार पाहायला खूप आवडतात. आणि त्यामुळे आपण पाहतायत बॅटचे एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जाईल. दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेलची कोणतीही कमी नाहीये. कोणती धाव येत नाहीये. पहिलं षटक कंप्लीट झाले. 13 रनचं पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळालं. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 13 रन्सवर आपण पाहतायत. ऑन स्क्रीन सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे गेली कित्येक वर्ष एकाच संघामध्ये ऑल इंडिया ओपन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आज विश्वनाथ जाधव हे मात्र त्रिमूर्ती आहेत, जे पालघर जिल्ह्यातून 2 खेळाडूंना पुढे येत असताना आपण पाहू शकताय. तर एका साईडला ठाणे जिल्हा आणि भिवंडी तालुका आपण पाहू शकतायत. प्रथमेश ठाकरे आपण पाहतायत. विश्वनाथ जाधव टीम 94 कॉमन टीम मधून सातत्याने अंडर 25 मध्ये ऑल इंडिया ओपनचा एक प्लेअर राहिला होता. 6 बॉल 2 रन 3 रन्स. कोण विसरेल डीडी स्पोर्ट्स भिनारचं मैदान आणि एनबी स्पोर्ट्स जो आपल्याला पाहायला मिळाला. धनकवडी पुणे या टीमला रोखून ठेवलं होतं आणि
सुपर ओव्हरला त्यांना सामोरे जावं लागलं होतं आणि सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली होती. चांगला बॉल अक्षय राजभरने काही काळ आता आपण पाहिला मागील 3 ते 4 वर्षापासून या नावाची चर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने राहिले. निश्चित हे नाव चर्चेत आलं. निमित्त होतं राष्ट्रवादी चषक घाटकोपरचं, ज्यामध्ये ॲज अ ऑल इंडिया ओपन मध्ये खेळत असताना हॅट्रिक पहिली नोंदवली गेली होती त्या ट्रॉफीमध्ये. यावेळीचा बॉल स्विच हिट करणार हे माहिती होतं. बहा काय खेळाडूवृत्ती आहे, वा टाळ्या झाल्या पाहिजे प्रथमेश करिता. पंच वळले होते व्हाईट बॉल द्यायला, परंतु प्रथमेश स्वतः बाहेर निघाला. बॅटची कड घेतली हे त्याने ओळखलं आणि स्वतः स्पोर्ट्समनशिप दाखवत असताना यावेळेस या स्पोर्ट्समन स्पिरिटला मात्र टाळ्यांनी आपण अनुवादित करूयात. पहिल्या विकेटचं बदल प्रथमेश ठाकरे गॉन. काय जबरदस्त स्पोर्ट्समॅनशिप यावेळेला पाहायला मिळते. खरंच टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा प्रथमेश ठाकरेसाठी. ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या अंगी अशी स्पोर्ट्समॅनशिप वसायला हवी. पंचांकडे न पाहताना मात्र ह्या वेळेला खाली मान घालून निघत असताना पाहायला मिळतोय. आणि अशा प्रकारचाच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना भारतरत्न पुरस्कार का मिळाला. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यांच्या सेंचुरी हुकल्या, पंचांच्या अगेन्स्ट सातत्याने त्यांनी कधीही तक्रार केली नाही. आणि त्यामुळे आपण पाहत आहेत आज जी मानवंदना सातत्याने दिली जाते ती आपण सातत्याने पाहत आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर डिसिप्लिन राहिले. गेली 24 वर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याचं परिपूर्णता दर्शवून दिली आणि प्रत्येक करोडोंच्या प्रेक्षकांच्या हृदयात ज्यांनी जागा मिळवली. आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रेक्षकांच्या आपण पाहू शकतायत प्रथमेश ठाकरे यावेळेला हृदयात जागा बनवतोय. भार्गव पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम दिवानमान. अक्षय राजभर साईडला टॅप करत असताना बॅकफूट पंच केला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 झाल्यात. इथून मात्र जबाबदारी वाढली आहे सुमित ढेकळे यांची. 4 बॉलमध्ये 11 त्यांनी आतापर्यंत धावा बनवल्यात. अक्षय राजभरचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव घेऊन 1 फलंदाज त्यानं बाद केलाय. सध्याच्या घडीला बहुचर्चित हे नाव आहे वसई विरार परिसरामध्ये. यावेळेस गती कमी केली. आपल्या याच गोलंदाजीने त्रस्त केलं होतं त्यांनी सुमित ढेकळे यांना व्हीव्हीपीएलच्या पहिल्या पर्वा दरम्यान. आणि आजही तोच कारनामा तो मात्र करत असताना पुरापाड्याच्या या मैदानावरती पहा फिंगर रोल केले होते. उलटा ज्याला आपण म्हणतो लेफ्ट हँडर बॅटर करिता पडल्यानंतर बाहेर वळवणारा हा चेंडू बॅटला टॉपेज होऊन शॉट थर्डमॅन वरती तो अडवला जाईल. तद्वर मात्र धाव घेण्याची कोणतीही संधी नाहीये. हीच खासियत राहिली या गोलंदाजाची. रात्रीच्या नाईटमध्ये स्पर्धेमध्ये खासदार चषकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी याच गोलंदाजाने केली होती राजावलीच्या मैदानात. ऑफ साईडला स्वरूपकडे चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 15 रन्स 15 रन झालेले आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य, तुमचा हार्डवर्क कोणत्याही क्षेत्रामध्ये शॉर्टकट नसावं. त्या हार्डवर्क करून जेव्हा यश मिळतं ना त्यावेळेला तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा संचारते आणि एक तुम्ही ब्रँड बनता. म्हणून ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना. ऑन साईडला भार्गव पाटीलचा फटका तर फसलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. फिल्डर येतील, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. गुड कॅच सोहेल, एक्सलंट कॅच. बॅक टू द पॅव्हिलियन. भार्गव पाटीलला परतावं लागेल पॅव्हिलियनच्या रस्त्याला. गॉन. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. अक्षय राजभरचं कौतुक करू ना तेवढंच कमी आहे. कारण 2 दिग्गज फलंदाज असताना त्यांच्या समोर केवळ 2 धावांचं षटक हाताळत असताना 2 फलंदाज अर्थातच प्रथमेश ठाकरे आणि भार्गव पाटीलला त्यानं बाद केलंय. काय जबरदस्त गोलंदाजी. 15 धावांवरती 2 फलंदाज बाद आहे. आता मगाच्या डावामध्ये ज्यानं सुमित ढेकळेची अप्रतिम साथ दिली होती तो पारगावचा अर्थातच सुमित डोंगरे आलाय फलंदाजी करण्याकरिता. सुमित आणि त्याच्या साथीनं दुसरा सुमित अर्थातच सुमित ढेकळे. हे 2 सुमित मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना थांबवण्याकरिता सातत्यानं त्यांच्या समवेत क्रिकेट खेळणारा विश्वनाथ जाधव आज त्यांच्या विपक्षामध्ये दाखल होईल. नक्कीच एकमेकांचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट आपल्याला माहिती आहेत. परंतु आता जर आपण पाहिलं तर अगेन्स्ट आहेत. चांगला बॅटर रंगेल यात ती मात्र शंका नाही आहे.
सुमी ढेकले वर्सेस विश्वनाथ जाधव बॅटल आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये रंगताना. MCC क्रिकेट क्लब काय आयोजन केलंय. ऑल इज वेल. नेत्रदीपक सर बॅटचा वापर केला. हे बॅटर रंगलं. उमेळमानचा ब्रँड मिस्टर अमितच्या हातामध्ये. एक्सलंट कॅच. पापणी लवते मात्र चेंडू ह्या वेळेला सरळ अमितच्या हातामध्ये विसावला. व्हॉट अ कॅच. परफेक्ट कॅच आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद गॉन. थँक्यू डिसे मास्टर. जबरदस्त चेंडू पडल्यानंतर बाहेर जात होता. फोर्स केलं सुमितनं समोरच्या बाजूने खेळायला, परंतु तेवढंसं कनेक्शन चांगलं नव्हतं. मिडॉनच्या वरून खेळण्याचा मनसुबा, परंतु मिड ऑफला पकडले गेले. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग आमच्या या ड्रिंक्सवाल्यांचं देखील आहे. अगदी अनोख्या वेळेला हे ताळमेळ जुळून आणतात आणि बरोबर सगळ्या खेळाडूंना रिफ्रेश करण्याचं काम करतात. ऊन वाढत चाललंय. सुरुवातीचा हा उन्हाचा तडाखा जो आहे तो अजून आपल्याला सहन करावा लागणार आहे, कारण काही काळ आपल्याला उन्हाची जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत त्रास मात्र निश्चित होणारच आहे. डेफिनेटली वेळेचं व्हॅल्युएशन जाणतायत MCC क्रिकेट क्लब, आणि वेळेचं व्हॅल्युएशन काय असतं ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेनच. 15वर 3 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. पहिल्या षटकामध्ये 13 रन्स आल्यानंतर कोणाच्या मनात ध्यानात नाही आहे की 7 बॉलमध्ये फक्त 2 रन्स येतील. क्रिकेटचा खेळच अद्भुत आहे. क्रिकेटच्या खेळाला साहित्य ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, आपण मान सन्मान हा देत असतो, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये मान सन्मान दिल्यानंतर जो तुम्हाला स्टेजवर मान सन्मान मिळतो दीपेजी माने, तो एक वेगळंच काहीतरी सांगून जात असतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. लेफ्ट हँड बॅटरला अतिशय चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. एका साईडला विश्वनाथ जाधव क्लास बॉलर म्हणून अष्टपैलू खेळाडू, तर अक्षय गरत म्हणजे पालघर वर्सेस वसई असं बॅटल आता आपल्याला पाहायला मिळतंय. डेफिनेटली विश्वनाथ जाधव म्हटलं की डावकुरे हाताच्या फलंदाजांना त्रस्त करणारा गोलंदाज. मग अशी आम बॉलचा वापर केला, आतमध्ये आणलं. यावेळीचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं चाललाय ऑन साइडला. डीप मध्ये सोहेल शेख लगातारचा दुसरा झेल, चूक करणार नाहीये. विश्वनाथला मिळते आणखी एक यश. विकेटचं पतन. बॉल होता ह्या वेळेला. विश्वनाथ जाधव आपण पाहतायत अतिशय स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सोहेलला निवडला आणि सोहेलचा हा दुसरा झेल आपण पाहतायत. अतिशय चांगली फिल्डिंग, आणि फिल्डिंगचा स्टँडर्डपणा हाच तुमच्याकडे असायला हवा. एक गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो, आणि तोच आधार आतापर्यंत दिलाय सोहेल अमितने. चांगली गोलंदाजी करत असताना एक लयबद्ध गोलंदाज विश्वनाथ जाधव. कमालीचा यशस्वी ठरला विश्वनाथ. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्ची घातलेली नाही. म्हणजे जो दबाव मागच्या षटकामध्ये अक्षय राजभरनं क्रिएट केला होता तो दबाव अजूनही विश्वनाथनं कंटिन्यू केलाय. आणि जर पाहिलं ना तर केवळ आतापर्यंत 15 धावा धावपलकावरती आहेत. ऑफ साईडला अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. अक्षय कासार येत आहेत. फार कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा चांगलं डेब्यू केल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. चांगली प्रगती करत राहिला. सातत्याचं दुसरं नाव आहे अक्षय कासार. डेफिनेटली एक धाव आली आहे. कोंडी फुटली आहे, कारण मागच्या 5 ते 6 चेंडूवरती धाव आली नव्हती. ती पहिली धाव येते अक्षय कासारचा विचार केला तर. गतवर्षीची विरार पश्चिमेकडील महाराष्ट्र बॉयजची स्पर्धा त्यानं गाजवली. यावेळीचा चेंडू फुलटॉस बनवून समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक नाहीये. मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला फरार होणारा हा उत्तम ज्वेलर्स चौकार.
तुला बघून बघून फुल टॉस बॉल होता. बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला आणि सरळ चेंडूला पाठवलं लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चौकाराकरिता. सुमित डोंगरेची ही खासियत राहिली, स्पेशालिटी राहिले. ऑन साईडला काय फटका खेळलाय, ताकद नजाकत दाखवत असताना पाहायला मिळतोय विश्वनाथ जाधवच्या अगेन्स्ट. या वेळेला सुपर बॅटिंग, क्लास षटकार. मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, फुगली बेडकी वाणीचे पाणी नळात पिऊनी. थँक्यू डुजे मास्टर. यावेळेस लगातारच्या 2 चेंडूवरच्या बिग ब्लास्टने धावफलकाला आकार मिळतोय. 10 धावा आल्या शेवटच्या 2 बॉलवरती, त्यामुळे सांघिकरित्या धावफलक जाऊन पोहोचलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 वरती धावगती वाढली, परंतु आटोक्यात देखील आहे असे देखील म्हणावं लागेल, कारण अक्षय राजभर आणि विश्वनाथ जाधवनं ते हाताळलेले निर्धाव चेंडू थोडेसे धावफलकाला खीळ देऊन बसलेत. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा कर्णधारानं विश्वास दाखवलाय अपकमिंग टॅलेंट अर्थातच अक्षय राजभर वरती. का मला एवढ्या दुरून मात्र बोलवलं गेलं हे दर्शवत असताना सुमित डोंगरे यावेळेला पाहायला मिळतोय. रबर बॉल क्रिकेट सुद्धा ज्याने जबरदस्त गाजवत असतो आणि आता 7 नंबरची जर्सी अतिशय सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहताय. 26ला 4 धक्के 3 षटकांच्या समाप्ती अखेर अक्षय राजभर. अप्रतिम चांगला फटका आहे, ऑफ साईडला खेळला गेलाय. सोहेल पुढे सरसावतील, चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन. आणि यावेळेला आपण पाहताय फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. पंच त्या ठिकाणी जरूर थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या आपण चेक करूया. थर्ड अंपायर यांना यावं लागेल. गंभीर पाटील कुठे असतील तर या आपण ऑफिशियली. ऑन फील्ड जगदीश भोईर तुम्हाला यावं लागेल. MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित क्रिकेट स्पर्धा अर्थातच 5वं पर्व. या 5व्या पर्वाच्या आपण जर पाहिलात तर दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी ओपनचे 2 संघ पाहिजे क्रुशल मोमेंट असतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं 15 ते 20 मिनिटे का घेतली गेली होती. या आपण आवर्जून प्रत्येक आमच्या लाडक्या प्रेक्षकाने पाहिलं आणि फार डिफिकल्ट निर्णय होता, परंतु त्या ठिकाणी संपूर्ण विनोदजी रतन पाटील साहेब, अनंत पाटील साहेब ते सुद्धा मात्र प्रोडक्शन रूममध्ये ज्या पद्धतीने गेले आणि त्यानंतर 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकलात जो निर्णय दिला प्रशांत घरत. आउट की नॉट आउट हाच प्रश्न पडला होता की सुपर ओव्हर, हेच मात्र पाहायला मिळालं होतं. KPC विक्रांत केने प्रतिष्ठान आणि सामना झाला होता आदित्य 11 नॉट आउट. असाच निर्णय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये परवाच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला होता. म्हणून आता हे क्रुशल मुवमेंट असतात आणि त्यामुळे आपल्याकडे टेक्नॉलॉजी असतील तर त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे. प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला न्याय तो मिळाला पाहिजे आणि त्यामुळे मात्र थर्ड अंपायरच्या भूमिकेत जगदीश भोईर आले. इथे बॅट स्लाइड करण्याचा हाच फायदा मिळाला. जेव्हा तुम्ही बॅट हातात घेऊन धावताना त्यावेळेला तुम्ही बॅट वेट घेऊ नका आणि ते तुम्हाला माहिती आहे. नॉट आउट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 28 चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. अप्रतिम चांगला बॉल होता. स्विच हिट करण्याच्या प्रयत्नात होते विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये सरळ चेंडू विसावला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28, बॉल फेकून झाले ते 2. चौथं षटक प्रगतीपथावर. किती कुरघोड्या झाल्या ना तरी अक्षय अजिबात हल्लेला नाहीये. अगदी मजबूत मनस्थितीने तो खेळात आपलं पूर्णत्व देतोय. आतापर्यंत 8 चेंडू त्याने हाताळलेत, केवळ 4 धावा खर्ची घातल्यात आणि 2 मोठ्या फलंदाजांना माघारी परतवलंय. यावेळेला अक्षय कासारचा हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. बराच वेळ चेंडू हवेत होता. सोहेलचा आज पाठलाग चेंडू सोडत नाहीये, परंतु आपले 100% देत असताना फिल्डिंग मध्ये तो
उत्तीर्ण झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. डेफिनेटली आलेला प्रत्येक बॉल त्यांनी लिलया पेळलाय आणि जबरदस्त फिल्डिंग करत असताना 2 झेल कंप्लीट केल्यात आणि चांगल्या प्रकारची फेकी देखील त्याची राहिली आहे. इथून जर अक्षय राजभरचा विचार केलात ना तर त्याला कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि कोणत्याही प्रकारे हात न खोलू देण्याचा यावेळेस त्याचा मनसुबा जो पाहायला मिळतोय अक्षरशः बांधून ठेवलाय, कारण अक्षय राजभर आणि अक्षय कासार हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रंगलंय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला फुलटॉस बॉल होता. सोहेलच्या हातामध्ये चेंडू जरूर पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय. तत्पूर्वी आपण पाहतायत रवींद्र जडेजा स्टाईलमध्ये फेकी करत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31, लॉस ऑफ 4 विकेट. सुमित डोंगरेचा विचार केला तर 500च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत खेळी करतोय. पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं विश्वनाथ जाधवच्या चौकार आला, त्यानंतर षटकार आला आणि सुमित डोंगरेचा स्ट्राईक रेट जो आपल्याला पाहायला मिळाला अफलातून. एका साईडला सुमित डोंगरे, एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट अक्षय राजभरला आपण पाहतायत. चांगला बॅटल रंगेल. 31 रन झालेले आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा टीम प्रेझेंट अथर्व पाटील, तर एका साईडला अक्षय 11 आपण पाहताय. सुशील पाटील यांनी मात्र पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल अक्षय राजभर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. अप्रतिम मनगडाचा चांगला वापर पाहायला मिळतोय, परंतु तिथे फिल्डिंग डिसाळ पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे मास्टर. कोंडी फुटली आहे आणि अक्षय राजभरच्या विपक्षामध्ये पहिला मोठा फटका आलाय. इथं देखील त्याची चूक नव्हती असं म्हणावं लागेल. आउटफील्डमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि त्याच्यामुळे आलेला हा चौकार. चेंज ऑफ पेस. स्लोवर 1 चेंडू होता. परिपूर्ण मनकवडा ओळखला होता की फलंदाज आता सुमित डोंगरे मोठ्या फटक्याच्या तयारीत आहे. लेग बाईचा इशारा खालिद सय्यद यांच्यामधून येत असताना संघाची धावसंख्या 36, लॉस ऑफ 4 विकेट. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा टीम जाऊन पोहोचते 36 वर. हा आपण ग्राफ पाहू शकतायत. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो 2 धावा आल्या, तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या तर 3 धावा आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत 9 रन्स पाहायला मिळत आहेत. म्हणजे हा ग्राफ जो आहे तो अप अँड डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय DBN लाईव्हच्या माध्यमातून ही क्लॅरिटी. येस, क्रिस्टल क्लिअर अशा प्रकारचं प्रक्षेपण असं म्हणायला हरकत नाही आहे. ज्या पद्धतीने एखाद्या शुद्ध पाण्याचा झरा निखळ आणि अगदी शांत वाहत असतो तशा प्रकारचं प्रक्षेपण हे मात्र दाखवण्याचा प्रयत्न DBN लाईव्ह करत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी माकवती शेवटच्या अखेरच्या हाणामारीच्या षटकामध्ये स्वरूपला आणलंय, ज्या स्वरूपनं मागच्या डावामध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं. त्यांच्याकडे अजून एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे स्वप्नील मोरेला, तुम्ही फ्रेममध्ये पाहताय, जो बरोबर गोलंदाजाच्या बाजूलाच उभा आहे. पहिला बॉल प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळ होते स्वप्नील मोरे. पुढे सरसावत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 37, लॉस ऑफ 4 विकेट. स्वरूप नवतरुण उभारता सितारा खेळाडू. या खेळाडूंचं दिपेजी माने फ्युचर चांगलं आहे, भवितव्य चांगलं होऊ शकतं, परंतु 1 ते 2 मॅच मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर तुम्ही हवेत उडू नका. क्रिकेट मात्र हे डाऊन दी अर्थ तुम्ही क्रिकेट खेळा. त्या क्रिकेटचा मान सन्मान करा. सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट करा. कारण म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंट करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात खेळाडूंना. डेफिनेटली आपल्या चांगल्या खेळाला सातत्यानं मेहनतीच्या बळावरती पुढे नेण्याचा प्रयत्न करा. हा केवळ एकच संदेश असेल या क्रिकेटच्या माध्यमातून. ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर कोणी नाही आहेत. दुरून मात्र फिल्डर येतील. त्या अगोदरच चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा हा खणखणीत दर्जेदार निर्णायक क्षणाला जबाबदारीचा चौकार. उत्तम ज्वेलर्स 4 रन. थँक्यू डीजे मास्टर. विचार करण्यावरती यावेळेस मात्र भाग पडले. अर्थातच आदरणीय सन्माननीय भूषण बंधू वर्तक यांचं शुभागमन झालंय. भूषण दादा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम. 41 धावा धावपलकावरती झाल्या. टीम मिटिंग कॉल केली. मला वाटते थोड्याशा काहीतरी अडचणी तिकडे खेळपट्टीवर देखील निर्माण झाल्यात. मला वाटते स्वयंसेवकांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे या इनिंग ब्रेकमध्ये, कारण थोडंसं
पंचांना देखील अडचण येणार नाही काम करत असताना, याची देखील काळजी आपण घ्या. चौकार आलाय, या चौकारानं धावपलकाला आकार आलाय. धावपलक 41 वरती पोहोचलंय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत गोलंदाजांनी अचूक ठरवला. अक्षय 11च्या पाटील ब्रदर्स टीमचा विचार कराल तर स्वस्तात परतला प्रथमेश, तदनंतर सुमित देखील. पुढच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. किती धावा इथून मात्र बघतोय आपण. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता अक्षय कासारच्या माध्यमातून. स्वतःवर निराश होत असताना विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 41-41ला 4. सुमित डोंगरेचा विचार केला तर 5 बॉलमध्ये 15 रन्स त्याच्या बॅटमधून आले. 300चा स्ट्राईक रेट मेंटेन केलाय. 7 बॉलमध्ये 10 रन अक्षय कासारने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना सोहेलला आपण पाहत आहेत फक्त 1च रन मिळेल. मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर 7 ते 8 बॉल सोहेलच्या हातामध्ये गेलेत आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीने त्याने फिल्डिंगचा दर्जा उंचावलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. डेफिनेटली संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं खांद्याची मालिश देखील करावी लागणार आहे, कारण वारंवार फेकी देखील त्याच्या अचूक राहिल्यात आणि अतिशय वेगानं चेंडूवरती झडप घेत असताना धावा कशा रोखता येतील याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. यावेळेचा बॉल यष्ट्या दाखवल्या, गोलंदाजानं त्या वाकवल्या. बडी मछली जाल में सुमित डोंगरे बॅक टू पॅव्हेलियन. मोठ्या विकेटचं पतन. थँक्यू. काय ह्या वेळेला बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. सुमित डोंगरे हलकेसे शफल झाले होते आणि इथून आपण पाहताय ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची याचा अनुभव तर स्वरूपला नाही आहे, परंतु हा अनुभव घेतोय कारण पिण्याने परिपूर्णतः या गोलंदाजावर जो आपण पाहताय जबाबदारी स्वीकारली आणि ती जबाबदारी आत्तापर्यंत स्वीकारत असताना एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातील सुमित डोंगरे हे मोठं नाव आहे आणि त्या फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याचे होप्स वाढले असतील, त्याचा कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. परंतु या शेवटच्या बॉलवर आता हिमांशू पाटील कशा पद्धतीने बॅटिंग करेल, एक अष्टपैलू खेळाडू आहे यात ते मात्र शंका नाही. एक वेगवान गोलंदाजांचा मारा सातत्याने पाहायला मिळतो या गोलंदाजांच्या माध्यमातून. आता फलंदाजीमध्ये हिमांशू पाटील या बॉलवर कितपर्यंत आपल्या संघाला घेऊन जाईल, कितपर्यंत मजल मारेल. पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा प्रेझेंट बाय अथर्व पाटील. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. हिमांशू पाटील फोर्स केले डावकुरे हाताच्या फलंदाजाला बॅटिंगला येण्याकरिता, कारण शेवटचा एक बॉल आहे. डावकुरे हाताचा गोलंदाज आहे, बेनिफिट मिळाला तर मिळाला या उद्देशानं मात्र मैदानामध्ये धाडलंय हिमांशू पाटीलला. स्वरूप एका साईडला पाहायला मिळतो हिमांशू. गेल्या वर्षाचा हिमांशू पाटील आपण पाहिला रॉकी ग्रुप चषक, विटीलाईनचा वर्ल्ड कप, त्यामध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता. यंदाचा हंगाम रॉकी ग्रुप चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोखिवरे 11 टीममधून खेळत असताना स्वरूप जो गोलंदाजी मार्कवर आहे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. अतिशय चांगला फटका आहे. वी फॅक्टरमध्ये खेळले. स्वप्नील मोरे पुढे सरसावतील लॉंगॉनचे फिल्डर. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत डेफिनेटली फलंदाज अक्षय कासार बाद होईल. 1च रन मिळेल या शेवटच्या बॉलवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43-44 धावांचं आव्हान हे समोर ठेवण्यात आलंय अक्षय 11 या टीम समोर. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे. आदरणीय सन्मान्य राजेशजी वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी परेशजी वर्तक साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी वर्तक यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. अक्षय 11 टीमने 30 बॉलमध्ये 44-43 पर्यंत रोखलं. या आपण राजेशजी वर्तक साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. परेशजी वर्तक यांच्या शुभ हस्ते आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते. या भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा हा सातत्याने आपल्याला जोपासावा लागतो. तर या आपण मॅचला सुरुवात होईल. संपूर्ण MCC क्रिकेट क्लबचे आपण पाहत आहेत आयोजक आमच्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज बहिणींची जोडी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत.
अर्थातच नारी शक्तीला सुद्धा सलाम असेल, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. मानसे आणि वृंदाली आपण पाहतायत जे अंडरम बॉक्स क्रिकेट ओपन सुद्धा चांगल्या पद्धतीने वुमेन क्रिकेट खेळत असतात आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. शब्द सुमनानी सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ते स्वतःच आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित पाटील यांच्या स्पर्धेमध्ये सातत्याने ते चांगलं क्रिकेट खेळत असतात. शिवजयंतीच्या निमित्ताने ती स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळते आणि यंदाच्या वर्षात ती स्पर्धा पार पाडली गेली. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान. आणि या आपण ऐकूया दोन्ही विरारचे आवाज, दिपेशजी माने आणि त्यांच्या समवेत भरतजी मोरे. थँक्यू प्रमोदजी शेडगे सर. आपण प्रमोद सरांचा आवाज ऐकत होतात. या इनिंगमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत भरतजी मोरे सर. संध्याकाळच्या सत्रामध्ये खमंग मेजवानी आहे प्रेक्षकांना. आज सॅटर्डेचा दिवस आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना सुट्ट्या आहेत आणि या सुट्टीच्या दिवशी MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा महारणसंग्राम आपण अनुभवतोय, ज्यामध्ये आज ओपन गटाचे सामने आणि ओपन क्रिकेटमधील दिग्गज टेनिसपटू आज मात्र दाखल झालेत. आज जर पाहिलात तर खऱ्या अर्थानं ही स्पर्धा नावारूपाला येताना पाहायला मिळते, कारण खूप सारे मोठे खेळाडू या स्पर्धेला जॉईन झालेत. ज्यामध्ये यष्टनच्या मागे सुमित ढेकेला आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश ठाकरेला पाहतोय, बॅटिंग करत असताना विश्वनाथ जाधवला पाहतोय, मिड ऑफ वरती हिमांशू पाटीलला आपण पाहतोय, सुमित डोंगरे देखील आहे. असे अनेक आपल्याला खेळाडू देखील पाहायला मिळतात याच मैदानावरती. जर आपण पाहिलात तर येत्या 21 ते 23 मार्च रोजी पाटील चषक जे आयोजित केले गेले, रोख रक्कम 55,555 रुपये प्रथम पारितोषिक असेल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 33,333 रुपये आणि तृतीय पारितोषिक असणार आहे ते 22,222 रुपये. पाटील चषक, पाटील परिवाराची ही ट्रॉफी. यावेळेचा पहिला बॉल पॅडल स्वीप केलाय, डीप मध्ये रोशन आहेत, चेंडू उचलून फेक करतील तदवर. क्या बात आहे, पहिल्याच चेंडूवरती 2 धावा पूर्ण करत असताना दुहेरी धावेने धावफलकावरती धावांचा श्री गणेशा. पहिल्या दिवशी 21 तारखेला एक गाव एक संघ फॉर्मॅट, दुसऱ्या दिवशी आगरी समाज पश्चिम विभाग हे संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि तिसऱ्या दिवशी ओपन गटाचे सामने असतील. ज्यांना कोणाला संपर्क करायचा असेल तर जयेश पाटील, विश्वास पाटील, अथर्व पाटील आणि संदेश पाटील यांच्याकडे आपण संपर्क करू शकता. धावफलकावरती 2 धावा, 3 चेंडूचा खेळ समाप्ती झाल्यानंतर यावेळेस मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 44 धावांचा पाठलाग करत असताना जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरे. अकुटप्प्याचा बॉल जागा बनवून कट करण्याचा प्रयत्न, राहुल पाटील थोडेसे फंबल झाले, त्याचा फायदा उचलला. एकेरी धाव पूर्ण असताना धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. या मॅच मध्ये दिपेश जर आपण बघायला गेलं तर धावफलक म्हणजे जे टार्गेट आहे त्या टार्गेटला बघताना ही मॅच चांगली रंगेल असं वाटायला लागलंय. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्कवरती आल्याने त्याच्यासमोर त्याचा साथी जवळचा मित्र विश्वनाथ जाधव बॅटिंग ट्रॅकवरती आहे आणि असं असताना या दोघांमधील द्वंद्व पाहण्यासारखं असणार आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण काही अष्टपैलू खेळाडूंची चर्चा करतो टेनिस क्रिकेट विश्वामधील, त्यावेळेला आपल्या विभागामधून हे बिलॉंग करणारे 2 असे खेळाडू आहेत की त्यांच्यामध्ये ती कुवत आहे त्या लेवलची, अष्टपैलू म्हणणं आहेत पच्ची, आणि त्यामुळे या दोघांमधलं हे बॅटल या मॅचचा रिझल्ट तय करणार असणार आहे. डेफिनेटली खूप चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. 4 बॉल झाले, 3 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. अमित पाटील स्ट्रायकर यांकडे, मॅन फ्रॉम उमेळमान. पहिला बॉल यावेळेस मात्र खोलात टाकला, गती कमी केली, त्याच वेळेला अमितला बार पाडलं, फोर्स केलं. मोठा फटका खेळण्यामध्ये डॉट बॉलची सांगता होती आहे. एस्टनच्या मागे सुमित ढेकळे आहेत, ज्यांनी 5 वेळा टेनिस बॉल क्रिकेटची मानाची सुप्रीमो ट्रॉफी उंचावली आहे. त्यामुळं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पण होणार आहे. पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा संदीप बंधू आमच्यासोबत जोडले जात आहेत. वेलकम, स्वागत, सुस्वागत. आणखी यावेळेचा बॉल जर पाहिलात तर खूप दूर गेला डाव्या एसटी पासून. पंच खालिद सैयद सयांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावफलकावरती पहिल्यांदाच गणली जाईल या इनिंगमध्ये. 4 धावा धावफलकावरती. हे बॅटल मात्र रंगणार आहे. प्रथमेश ठाकरे आणि त्याच्या विपक्षामध्ये विश्वनाथ जाधव, परंतु स्ट्राईकवरती पुन्हा एकदा अमित सज्ज होतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलात पडल्यानंतर गिरकन वळण घेतोय, डॉट बॉलची सांगता. पहिलं षटक केवळ 4 धावांचं. सामना आता आपोआपच लांब गेला. 44 करायच्या होत्या 5 षटकांमध्ये, आता 4 षटकांमध्ये बनवायच्या 10च्या सरासरीनं 40 धावा.
थँक्यू 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 थँक्यू. त्याचे पहिलं षटक प्रथमेश ठाकरेनं आपल्या स्वभावाला साजेसं आपल्या कर्तृत्वाला साजेसं इथं हाताळलंय. त्याच्यामध्ये 4 धावा त्यानं खर्ची केल्यात. हिमांशू पाटील नवीन गोलंदाजी मार्कवरती. डावखुऱ्या गोलंदाजाने याने सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. परंतु आज MCC क्रिकेट क्लबचं हे आयोजनाचा भाग होणारे हे सर्व टेनिस क्रिकेटच्या पटलावरील मोठे तारे सितारे या मैदानावर येतात. ही सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे, अभिमानास्पद बाब आहे की या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट विश्वामधील इतके दिग्गज खेळाडू या स्पर्धेचा एक भाग झाले. त्या स्पर्धेमध्ये ते खेळत असताना दिसत आहेत. स्ट्राईक हँडवरती विश्वनाथ जाधव असतील. 4 चेंडू 3 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितल्या. हिमांशू आता तयार होत असताना पहिला चेंडू मागे खेळला गेलाय. स्कूप स्वीप चेंडू निघून गेला. फायनलीला क्लिअर करत असताना चिरत असताना दगदग करत उत्तम ज्वेलर्स चौकार. रघु पिंजऱ्यात आला, रघु पिंजऱ्यात आला, हे रघु पिंजऱ्यात आला, रघु पिंजऱ्यात. थँक्यू. बॉल पुरवा मैदानामध्ये, कारण मला वाटते मागच्या बाजूला असलेलं पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये चेंडू गेलाय, त्यामुळे चेंडू काढणं मुश्किल आहे. चौकार आला, धावपलकाला आकार आला, धावपलक जाऊन पोहोचतंय 8 या आकड्यावरती. हिमांशूच्या विपक्षामध्ये आपली बाजू काय असणार आहे हे मात्र दाखवून दिलंय विश्वनाथनं. जागा दिली, त्या जागेचा फायदा घेतला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. 30 सर्कलच्या बाहेर जर पाहिला तर ऑनसाईडवरती स्क्वेअर लेगवरती रोशन आहे. डीप स्क्वेअर, हो हो काय फटका खेळलाय, परंतु या फटक्याकरिता डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. तो चेंडू उचलताना करेल चूक, त्या चुकीचा फायदा लगेचच घेतलाय. धावपलक 2 ने वधारतंय. धावपलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. विशेषतः तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये डीप पॉइंट पाहायला मिळणार नाही, परंतु तो सुमित ढेकळेनं तैनात केलाय विश्वनाथ जाधव करिता, कारण त्याच्या फलंदाजीचे उणे दुवे चांगलेच माहिती आहेत आणि त्या अनुसरून मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलंय. पुन्हा एकदा हिमांशू, यावेळेस फुलटॉस लॉंग ऑफला देऊन बसलाय झेल. विश्वनाथचा संपलाय खेळ, विकेटचं पतन. थँक्यू. जे कुठे हा फटका फसला हे नक्कीच बघायला आवडेल. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. राऊंड विकेट आले होते हिमांशू, आणि हिमांशूने जे फिंगर रोल केले होते त्याच्यामध्ये त्या गतीमध्ये केलेलं परिवर्तन बघा. ज्या वेळेला बॅटवरती चेंडू गेला त्यानंतर तो जो डेप्थ झाला त्याला बघताना गतीमध्ये कमीपणा होता हे दिसून आलं होतं. बघा कशा प्रकारे हा चेंडू हळू 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 होत असताना डेप्थमध्ये जात होता आणि त्याला समोरच्या दिशेने म्हणजे सरळ सरळ अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हा चेंडू फसत असताना मिड ऑफला झेल देऊन बाद झालाय विश्वनाथ जाधव. त्याची जागा घेण्यासाठी संतोष जाधव पिण्या मैदानाच्या दिशेने येतोय. मागील मॅचचा हिरो आहे, परंतु आता ती हिरो सारखी करामत फलंदाजीमध्ये दाखवायची आहे. 10 वरती 1.3 षटकाचा खेळ संपलाय. चला थोडीशी घाई करूयात मित्रांनो, कारण इथून अजून एक मॅच येणं बाकी असणार आहे. 10 वरती 1 फलंदाज बाद झाला. या अगोदरच्या चेंडूवरती पहा, सुमितनं मागणं सांगितलं होतं की या चेंडूला मागे खेळायला द्यायचं नाहीये, समोरच्या बाजूनं कसेही फटके खेळू दे, आणि ते काम केलं हिमांशूनं. समोर टाकलं चेंडूला आणि थोडीसं गती त्याच वेळेला जी कमी केली त्याचा फायदा झाला. नवीन बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. संतोष जाधव अर्थातच पिण्या, आपले बंधू विजय जाधव यांच्यासोबत खूप चांगलं क्रिकेट आणि खूप भरपूर प्रमाणातील ओपनचं क्रिकेट देखील संतोषनं हाताळलंय आणि त्याचा फायदा आपल्या संघाकरिता सातत्याने त्याला झाला. हिमांशूचा हा बॉल यावेळेस ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, आत्ताच आल्या बॅटची कडा घेऊन चाललाय तो माघारी. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन. थँक्यू. जे नक्की काय या फटक्यावरती झालं होतं. विश्वनाथ बाद झाल्यानंतर संतोष जाधवकडे मोठ्या आशेने बघत होते. बघा शफल तर झाले होते, परंतु बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन साईडला शॉर्ट पूल करण्याच्या नादामध्ये ज्या प्रकारे बॅटचा फेस ओपनच ठेवला त्याला बघता बॅटला चेंडू ब्रश करत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. फलंदाज बाद झालेत आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सूरज आलाय. आणि सूरज मैदानात आल्यानंतर दुसऱ्या बाजूला उभा असलेला अमित काय विचार करतोय, एखाद्या वेळेला मला स्ट्राईक मिळावी, कारण डावखुरा गोलंदाज तर डावखुरा फलंदाज त्याच्यावरती थोडी ती इफेक्टिव्ह कामगिरी करताना दिसू शकला असं स्ट्राईक रोटेशनवरती भर देणं गरजेचं होतं, कारण हा 44चा सामना
तुम्हाला बढावा देणं गरजेचं होतं, इथं बढावा देता आलेला नाहीये. हॅट्रिक साठी प्राइज झाले प्रीत वर्तक यांच्याकडून 500 रुपये. ऑन हॅट्रिक गोलंदाज हिमांशू खोलात टाकला, यावेळेस पायावरती आदळला की काय चेंडू चाललाय मागच्या बाजूला, शॉर्ट थर्डमॅनचा चेंडू पाठमोर होईल चेंडूला. फुटबॉल, क्रिकेटमध्ये फुटबॉल नाही उपयुक्त ठरणार, जाईल चेंडू, पंजा खुल्लाय, लेग बाईज देत असताना पंच कोणाचा आहेत, हा बाईजचा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, बॅटरला नाही, कीपरला नाही, कोणालाच हा बॉल समजला नाही. पडल्यानंतर खाली आणि खालीच राहिला. शॉर्ट थर्डमॅनला फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू अडवता आला नाही. नशिबाचा का होईना परंतु चौकार आलाय. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलाय. हिमांशूचा शेवटचा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सपशेल अपयश. डॉट बॉलची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 14. आता षटक शिल्लक राहिली आहेत ती 3 आणि 3 षटकांमध्ये धावा बनवायच्या 30. बरोबर 10च्या सरासरीनं 30 धावा बनतील का हे जाणण्या अगोदर जाऊया डीजे मास्टरकडे. एक डीजे ब्रेक घेऊयात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध होऊयात. मला पावशील का थँक्यू डीजे. चांगलं गाणं वाजवलंय. आता तरी देव आम्हाला पावशील का. देवाला पावण्याची गरज आहे. गरज काय, पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 10. ज्या वेळेला आस्किंग रेट 10 वरती आला त्यावेळेला 10 धावा बनल्यात. बॅटिंग कंपॅरिझन बघा 2 षटकापर्यंत काय होती. पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा या संघाने 15 वरती 2 धावा आणि 15 वरती 2 विकेट आणि 14 वरती 2 विकेट अक्षय इलेव्हनचे आहेत. जास्त लांब नाहीयेत त्यामुळे ही मॅच अजूनही कंट्रोलमध्ये आहे. ज्या 2 विकेट गेल्यात त्या मोठ्या गेल्यात परंतु अमित आणि सूरज चरोली तर महत्त्वाचं असणार आहे. इथं एक पार्टनरशिप बनवणं गरजेची असणार आहे. त्या पार्टनरशिपद्वारे मॅचला बढावा देणं गरजेचं असणार आहे. परंतु प्रथमेश ठाकरे काय या गोष्टी घडवू देईल का. टेनिस क्रिकेट विश्वामधील नामवंत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील हे नाव आहे. त्या नावाप्रमाणे साजेचा खेळाची अपेक्षा आहे. अगोदरच बॅट फिरली आहे. अगोदरच बॅट फिरत असताना मात्र चेंडूने आपली करामत करून दाखवतोय प्रथमेश आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल. विश्वनाथ जसा त्रस्त करतो डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला तशीच परिस्थिती निर्माण केली आहे ती प्रथमेश ठाकरेनं. त्याच्याकडे देखील यष्ट्यांच्या दोन्ही बाजूकडे चेंडू वळवण्याचं कसब आहे आणि ते कसब पणाला लावत असताना माझं व्यावसायिक क्रिकेट काय एवढ्या उंचीवर आहे हे मात्र तो दाखवत असताना आज या पुरापाड्याच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. निमित्त आहे MCC चषक 20-25चं. क्षेत्ररक्षण पहा, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर चाललाय चेंडू, पंच कळवतायत. व्हाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारते. धावपलक जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. अतिरिक्त धाव आले. बघूया कशा प्रकारे चेंडू हाताळला होता आणि इथं सिंगल लाईन वाईट आहे. सिंगल लाईन वाईट आहे म्हटल्यानंतर इथं वाईट येणार होतं, स्वाभाविक होतं. अतिरिक्त धाव आली आहे आणि त्यानंतर प्रथमेश पुन्हा एकदा हा चेंडू इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून जातो. राहुल पाटील चेंडूच्या मागे येतात. रोशनने सुद्धा दुरून त्याला पाहिलं. एका धावेत रूपांतर 2 धावेमध्ये डायरेक्ट हिट राहुल पाटीलने केलंय कातीला ना काम आणि यष्ट्या वाकवत असताना फलंदाज सूरजला आपोआप मैदानाबाहेर जावं लागतंय. गॉन लाव के कडक. येस डेफिनेटली डीजे मास्टर. रंग आला या मॅच मध्ये. काय जबरदस्त फेकी पाहायला मिळाली. राहुल पाटील मॅन फ्रॉम भिनार जबरदस्त फेक करत असताना बाउन्स वरती फेकी केली. डिरेक्ट हिट करण्यापेक्षा बाउन्स वरती फेकी केली. पडल्यानंतर सरळ यष्ट्यांवरती जाऊन आदळला. प्रथमेशने बॅकअप दिला होता परंतु गरज पडली नाही आणि पंचांना आकाशाकडे बोट करायला वेळ देखील लागली नाहीये. इथून मात्र जर पाहिला तर रंग आलाय मॅच मध्ये. धावपलकावरती धावा झाल्या 16. मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्या हाताचा सोहेल शेख, 2 हाता डावकुऱ्या हाताचे फलंदाज आहेत अमित आणि सोहेल. आता इथून 16-28 हा सामना. 16 बॉल 28 धावांची गरज. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमित पाटीलला आता मात्र कामगिरी करावी लागणार आहे. 4 बॉल मधून फक्त 1 बॅट वरती आलाय. 5वा डॉट बॉल घेतला जाईल का नाही. पंच सांगतायत वाईड बॉल. अडचणी वाढतायत. शफल झाल्यानंतर चेंडू कुठे हाताळावा या नादामध्ये बाहेर हाताळला जातोय चेंडू आणि आपोआपच पंच आपलं काम करतायत. नाही बघा इथे फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज त्या चेंडूच्या रेषेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात म्हणून हा फॉलो बॅक मधला मामला
थोडा अडचणीची सबब ठरला आणि आता जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न करत असताना अखेरकार एक धाव घेऊन अमितने स्ट्राईक रोटेट केले. बघा धावफलक थांबलंय. जिथून आपण 13-14 धावांवरती धावफलक पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिथून पुढे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा आल्यात. डेफिनेटली धावफलक थांबलंय. पुन्हा एकदा सोहेल शेख आले आहेत नवी बॅटर. अडवा बॅटनं ऑन साइडला इनटू द गॅप चेंडू वेगानं चाललाय सीमा रेषा पार. सोहेलच्या बॅट मधून आलाय कोंडी फोडणारा उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे मास्टर. हा चौकार सोहेलच्या बॅटमधून आला असला ना तरी अमितनं सुटकेचा निश्वास टाकलाय. कारण धावा आल्या ज्या येण्या गरजेच्या होत्या. 10ची सरासरी गाठायची आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 वाईड आल्यात, 1 सिंगल आले, 1 चौकार आलाय आणि त्यामुळं उपयुक्त धावगतीकडे चाललाय बॅटिंग करणारा अक्षय 11चा संघ. 14-22 इक्वेशन आणि सोहेलने मारलेला हा चौकार त्या चौकाराने त्या आस्किंग रेटच्या आसपास राहण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला मॅच मध्ये जिवंत ठेवतील, मॅच मध्ये तुम्हाला ऑन ठेवतील. असं नाही की मॅच पासून तुम्ही लांब जाणार. प्रथमेश ठाकरेवरती केलेला हल्ला आहे. नेक्स्ट बॉल मोठ्या बॅटकासाठी जात होते. सोहेलने बॅट तर फिरवली आहे. तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. बॅटला चेंडू कधी लागला, कुठे लागला हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. पंच बळत असताना सांगतायत बॅटला नव्हे, हा तर शरीराला चेंडू आदळलाय आणि त्यामुळे एक धाव येते. आता ही इक्वेशन जर आपण इक्वेशनवरती जर नजर टाकली तर मागील 2 षटकामध्ये अपेक्षित धावा आल्यात असं मी म्हणेन. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 13-21 मध्ये अमित समोर प्रथमेश. शेवटचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका चाललाय. राहुल पाटील पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. शेवटच्या बॉलवरती आली आहे सिंगल. 10 धावा या षटकामध्ये देखील आल्या. आता सामना चाललाय 12 चेंडू 20 धावा, 20 धावा 12 चेंडू. हा आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक सामना हा असाच रंजक व्हावा, रोमहर्षक व्हावा आणि प्रेक्षकांना भुरळ घालणारा व्हावा. हीच जर आपण पाहिली कंपॅरिझन आपण पाहिलं तर पाटील ब्रदर्सच्या धावा होत्या 26 पण 4 फलंदाज बाद झाले होते आणि अक्षय 11च्या आहेत धावा 24 जिथे 3च फलंदाज बाद झालेत. इथून शैवी 26चा संघ देखील वाट पाहतोय कोणत्या संघाला फेस करायचं आहे. त्यामुळे त्यांचा देखील नजरा या सामन्याकडे लागल्यात. ते देखील मैदानाकडे वळू लागल्यात कारण त्यांना माहिती आहे या 2 षटकानंतर आम्हाला इन ऍक्शन व्हायचं आहे. त्यामुळं ते देखील सज्ज आहेत. परंतु या मॅचला आता आपण कसं पाहतोय मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी ज्यानं केली तो राहुल पाटील मॅन फ्रॉम बिनार सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. 12 बॉल 20 धावांची गरज. नाही राहुल आता गोलंदाजी मार्कवरती आला आणि अशा स्थितीमध्ये आलाय जिथे इक्वेशन कट टू कट आहे. म्हणजे दोन्ही संघाची सध्याची स्थिती जर का ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग जर बघायची झाली तर तिथं समान आहे. कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये जास्त फासला नाही आहे. विकेटचा फासला आहे तर रनाचा सुद्धा फासला आहे. म्हणजे दोन्ही एंडकडून समान आहे. शपलून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून चाललाय. शॉर्ट थर्ड बॅटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करेल चेंडूला. तोपर्यंत एक धाव इथं धावून पूर्ण केली जाते. एकाने तितका मोठा फरक पडणार नाहीये. अमितला इथून जितका वेळ खेळपट्टीवरती त्याने घालवलाय त्याचा फायदा उचलावा लागणार आहे. अक्षय 11ला हा सामना जिंकण्यासाठी त्याला क्लिक होणं गरजेचं आहे. परंतु राहुल पाटीलला या सामन्यामध्ये जी काही स्थिती ओढावून आलेली आहे तिला वेधणं, त्याच्या अगेन्स्ट काम करणं म्हणजे जिथे शेवटच्या गोलंदाजासाठी जास्त धावा ठेवणं ही मोठी टास्क असणार आहे. डेफिनेटली पुन्हा एकदा राहुल पाटील सज्ज होतोय. सोहेल अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तन मन धन आत्मसमर्पण. व्हॉट अ कॅच. कॉट अँड बॉल बाय मिस्टर राहुल पाटील. थँक्यू डीजे. बाबूराव आला परंतु त्या अगोदर काय घडलंय बघा. फॉलो थ्रू मध्ये कसा झेल टिपलाय. राहुलनं आलेल्याची चाहूल दिली आहे. ही चाहूल राहुलची मैदानाच्या आतमध्ये दिसली आणि तर सोहेल सारख्या फलंदाजाला ज्याने एक चौकार लगावला होता त्याला मैदानाबाहेर पाठवलंय. मोठी विकेट इथं मिळवली कारण खेळपट्टीवरती डावकुऱ्या फलंदाजाचं राहणं हे नेहमीच प्रत्येक गोलंदाजाला या मैदानावरती डोकेदुखी राहते. डेफिनेटली परंतु एक गेलाय तर दुसरा आलाय. डावकुऱ्या हाताचा आणखीन एक फलंदाज स्वरूप मैदानाच्या आतमध्ये आलाय. सामन्याला तो नवं रूप देणार का हे देखील पाहणं इथून गरजेचं असणार आहे. स्वरूप स्ट्रायकरकडे. राहुल पाटील यावेळेचा चेंडू कव्हर्स मध्ये उडवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अक्षय घरात चेंडू उचलून फेक करेल. तदवर केवळ एकच धाव मिळणार आहे. एकेरी धावेने इथून मात्र तेवढंसं काही नुकसान होणार नाही आहे. ते अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा टीमला धावफलकावरती केवळ एक धाव आधारती आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 26. अजूनही जर पाहिलात तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि बरोबर 9 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटनं 12च्या सरासरीनं धावा बनवायच्या त्या 18. 9-18ची इक्वेशन आहे. 9-18ची इक्वेशन मध्ये इथे अमित काय विचार करत असणार. मी अजूनही तेच सांगतोय. अमित ॲज अ ओपनर म्हणून आलाय. क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि त्या क्षमतेसारखा खेळ करावा लागणार आहे.
क्षमतेसारखा खेळ करावा लागणार आहे. वेगवान चेंडू पुन्हा एकदा चेंडू लाडवला. अक्षकासन वेगानं फेकी केली आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा लेग बाईट. अडचणी वाढत चालल्यात अमितसाठी आणि अमित बरोबर ते अक्षय इलेव्हन संघासाठी सुद्धा, कारण इथून येणाऱ्या सिंगल किंवा लेग बाई ज्या काही धावा आहेत त्या धावा आपल्याला वाढवतील जरूर, परंतु आस्किंग रन रेट जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो तुमचा तिथं सुद्धा वाढत असणार आहे. म्हणजे बढोतरी तिकडे सुद्धा असणार आहे आणि त्यावेळेला तुम्हाला शेवटच्या षटकाचा संघर्ष थोडा वाढेल. आता इथे एखादा मोठा फटका जर क्लिक झाला तर कहाणी चांगली बनेल. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू वेग वाढवण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली. पंच कळवतायत दंडित करतोय आम्ही. संध्याकाळच्या सत्रामध्ये व्यायामाची संधी. पंचांना व्हाईट बॉलनं धावा झाल्या 28. आता पाहिजेत 8 बॉलमध्ये 16. प्रत्येक चेंडू गणिक इथं सामन्याचं चित्र बदलतंय. शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक राहणार, त्यानंतर कोणत्या गोलंदाजावरती ती जबाबदारी राहणार, या सगळ्या गोष्टी मात्र यावेळेस नजरेस येतील. पुन्हा एकदा सज्ज होते राहुल पाटील. स्ट्रायकरकडे स्वरूप. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सोडला. पुन्हा एकदा पंच वळतायत. व्हाईट बॉल, अतिरिक्त एक धावफलकावरती आणखीन एकदा पदार्थ. धावा होत आहेत 29. या वाईटच्या धावांनी सामना काय होतोय तर फलंदाजी करणाऱ्या टीमकडे हळूहळू सरकताना पाहायला मिळतोय. धावफलक 29 वरती आहे. आता 8 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण पहा डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर वरती प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग वरती एक खेळाडू सज्ज केलाय. पुन्हा एकदा हा बॉल क्षेत्ररक्षक नाही आहे त्या रिझन मध्ये चाललाय वेगानं. अक्षय घरत चेंडूचा पाठलाग करेल, तो बनेल दर्शक झाले दिवाने. चेंडू सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बघा कशा पद्धतीनं फटका सजवलाय. गरज होती स्वरूपला, जसं आपण उल्लेख केला ना, रूप देणं गरजेचं आहे. आता रूप देणं चालू केलंय. 7-11 मॅच तंतोतंत चालू आहे. पहिल्या षटकानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकाची कहाणी जर बघितली तर पूर्णपणे जशास तसं उत्तर दिलं गेलंय आणि त्यामुळे हा सामना टीट फॉर टॅट असा वाटायला लागलाय. टीट फॉर टॅट असा वाटायला लागला आणि शेवटचा चेंडू लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. काय मोठ्या फटक्यासाठी जाईल का? मोठ्या फटक्यासाठी, परंतु समोर हिमांशूने चेंडू लाडवला. एकदा कंप्लीट केलं गेलं. दुसऱ्या धावेसाठी जाणं झालं की नाही थांबवलंय आणि 4 षटक इथं कंप्लीट होत असताना 34 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 6 चेंडू आणि आता 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम अक्षय इलेव्हन या संघाला. 6 बॉल 10ची गरज आहे. मैदानामध्ये वातावरण गरम झालंय. हवेचं वातावरण जरूर थंड झालंय, परंतु मैदानातील वातावरण गरमागरम आहे. 6-10ची गरज आहे. कोणत्या गोलंदाजाला चेंडू हातात द्यावा हा देखील प्रश्न निर्माण झालाय. सुमित डेकळे अँड कंपनी विचार करते. निश्चितच आता जबाबदारी कोणावरती असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. या सर्वांच्या सहमतीनं चेंडू सोपावलाय अक्षय घरतच्या हातामध्ये. मॅन फ्रॉम काटाळे पालघर अक्षय घरत, श्रृंगीयाम गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. ताई पॅकर्स पालघरच्या टीम मधून बऱ्याच वेळेला आपण त्यांनी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलंय. ज्याने सुप्रीमोची स्पर्धा खेळली, ज्याने रतनबुवाची स्पर्धा खेळली आहे, त्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या 2 बाईक त्याच्या नावावरती आहे. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे आणि आजचं मैदान वेगळं आहे. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. नव्या रंगाचा, नव्या दमाचा स्वरूप इथं उपयुक्त ठरणार का, की अक्षय त्याला थांबवणार? येणारे 6 बॉल बरंच काही सांगून जाणार या मॅच मध्ये. खूप मोठी जबाबदारी आता अक्षयच्या खांद्यावरती आहे. स्वरूपच्या सुद्धा खांद्यावरती ती मोठी जबाबदारी आहे. अमित दुसऱ्या बाजूला आहे, परंतु हा 10 धावांचा फासला या मैदानावरती या 10 धावा बनवणं तितकंसं अवघड आहे की सोपं आहे. बघा, जर का एखादा डावखोरा फलंदाज आहे तर त्याच्यासाठी तितकंसं अवघड नाही आहे, परंतु अक्षय घरतचा जर का एक्सपिरियन्स बघितला, या मैदानावरती खेळण्याचा अनुभव बघितला तर तितकं सोपं राहणार नाही आहे. सुमित डेकळेचा त्याच्या मागचा असलेला अनुभव, त्याने काही स्ट्रॅटेजीच्या प्ले केले असणार आहेत, त्याच्यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. तुर्तास अक्षय समोर डिफिकल्ट टास्क आहे. ज्या स्वरूपने या मॅचला खऱ्या अर्थानं रूप देण्याचा प्रयत्न केलाय तो स्वरूप काय अक्षय समोर पहिला बॉल अक्षयचा समोर उडवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता थांबवलं अमितला थांबवलं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे. इथं सॅक्रिफाईस केलंय विकेटला अमित पाटीलनं. परतावं लागेल अमितला, कारण त्याचा खेळ आज साजेसा राहिला नाही. 8 बॉलमध्ये 3 धावा करून तो धावबाद होऊन माघारी परततोय. विकेटचं पतन. बघा, एक अमितची बॅटिंग जर बघितली तर या हारजीत मधला फासला जर का इथून अक्षय इलेव्हन संघ या सामन्यामधून म्हणजे पराभवाला सामोरं जर गेला तर त्याच्यामध्ये अमितचा हा जो रोल झालाय 8 मध्ये 3, तो 5 चेंडूचा जो फासला आहे तो त्याच्यासाठी मोठं कारण ठरू शकतो. आता त्याने एकच देवाला चाकडं घालावं की ह्या मॅचमध्ये येणाऱ्या फलंदाजाने ही मॅच बनवावी. एकदा आली आहे. आता 5-9 ची इक्वेशन आहे.
त्यामध्ये स्वरूपचा खेळ पाहणं रोचक ठरणार आहे. तुर्तास अक्षय गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघूयात काय घडतंय. चला, आम्ही थोडे लवकर या. यस निश्चित. चला 5 बॉल आणि 9 धाबांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय यावेळेस. पहा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन वरती अगदी फाईन खेळाडू उभा केलाय. डीप मध्ये मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. लोअर फुल टॉस उडवलाय समोरच्या बाजूनं. राहुलनं स्वतःला थांबवलंय. धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी योग्य दिशेनं झाली का? चुकली फेकी, त्याचा फायदा. आता चाललाय चेंडू मागच्या बाजूनं. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याचा उपयोग झालेला नाही. अक्षय कासारनं चेंडू उचलला. फेक करण्याचा प्रयत्न. चौथ्या धावेकरिता परतले आहेत. अक्षयनं विकेट सॅक्रिफाईस केला. 3 धावा आणि अक्षय रन आउट. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? धावा आल्या 3, फलंदाज बाद झाला 1. आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि धावा हव्यात त्या 6. 6 धावा, 4 चेंडू, 4 चेंडू, 6 धावा. चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. म्हणजे आता हा सामना फसलाय. हार और जीत का बीच का फासला तय कर रहा है ये खिलाडी. स्वरूप नाम है उसका. आणि ज्या रूपाची चर्चा केली जाते ते रूप आता इथं दाखवत असताना स्वरूप आपल्या संघासाठी. आणि बघणार आहोत इथून पुढे 4 चेंडू कसे हाताळले जातात. आता या मॅचची कहाणी काय? येणाऱ्या 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू हाताळावे लागणार आहेत किंवा इथे स्वरूपची विकेट ही पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा या संघासाठी एक आशेचा किरण असतील. जर का या मॅचला जिंकायचं असेल आणि जर का या स्वरूपने शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवरती स्ट्राईक एंडवर टिकून राहिला तर हा मात्र सामना अक्षयच्या बाजूने झुकता असताना दिसणार आहे. चला 3 षटकांतर ड्रिंक ब्रेक झाला होता तरी सुद्धा जास्त वेळ घ्यायचा नाहीये. एक मॅच अजून आपल्याला खेळवायची आहे. आमची एमसीची जी व्हॉलेंटियर्स टीम आहे ती बरोबर तयार आहे आणि 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. सामना दमदार चाललाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर खाली राहिला. धुंडो रे साजना. डॉट बॉल. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? कभी इधर तो कभी इधर, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. कोण ठरणार आहे या सिकंदर या मॅच मध्ये? येणारा काळ मात्र निश्चित सांगणार आहे. 3 बॉल आणि 6 धावा. प्रेक्षक हो, मैदानाच्या चौफेर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, परंतु हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ दे या मॅच करिता. टाळ्या शिट्ट्या आवाज काढण्या इतपत हा सामना चांगला रंगला. परंतु दोन्ही संघाच्या आता हात जर आहेत तर ते हो काय जबरदस्त डिलिव्हरी, शानदार डिलिव्हरी. मी 2 चेंडूचा उल्लेख केला होता. येणाऱ्या 2 चेंडूवरती निर्धाव चेंडू येणं गरजेचे आहेत, परंतु आता तरी सुद्धा श्वास गळ्यात अडकला. त्याचं कारण असं आहे की 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका मारायचा आहे. म्हणजे तो मोठा फटका आला तर एका चेंडूची वाट सुद्धा बघावी लागणार नाही. असं असताना स्वरूप तयार आहे आणि स्वरूपकडे तो राग आहे. कोणता राग आहे? 2 चेंडू डॉट आलेल्याचा. अक्षयकडे तो कॉन्फिडन्स आहे 2 चेंडू डॉट आलेल्याचा. बघणार आहोत कोण कोणावरती कशा प्रकारे भारी पडतोय, अक्षय की स्वरूप. यावेळेचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट चाललाय डीप मध्ये. हिमांशु पाटील चेंडूला गॅदर करताना फंबल झाला, त्याचा फायदा उचलला. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक वधारतय. धावफलक होतय 40. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये धावा करायच्या 4. कंपल्सरी चेस, इट्स अ मॅन्डेटरी. तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल. 1-4 वरती कहाणी येऊन थांबली आहे. आता तो हवाई सफर करण्यापेक्षा मैदानाला घरंगळत चेंडू जरी बाउंड्री लाईनच्या पार गेला तरी सुद्धा चौकार मिळेल. पण डॉट गेला तरी 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि चौकार मारला तरी 500 रुपयाचं बक्षीस आहे. न्यूट्रल आहेत प्रेक्षक. आणि या चेंडूवरती भवितव्य राहणार आहे या मॅचचं. 1 बॉल मध्ये धावा करायच्या 4. डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग आणि ऑफ साइड वरती केवळ एक्स्ट्रा कव्हर वरती एक खेळाडू आहे. बिहाइंड स्क्वेअर जर पाहायला गेला तर एकही खेळाडू नाही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 1 बॉल 4चा सामना होऊ दे. टाळ्या. लोअर फुल टॉस केवळ चॉप केलं. डॉट बॉल. सामना जिंकलाय तो अर्थातच पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू डीजे मास्टर. आदरणीय सन्माननीय भूषणजी वर्तक यांच्याकडून गोलंदाज अक्षय घरातला 500 रुपयाचं बक्षीस आलंय. चला टॉस कडे देखील आपण लगेच वळणार आहोत. भूषण दादा आपण देखील यायचं हे बक्षीस देण्याकरिता. चला टॉस. चला आजच्या दिवसातला शेवटचा अखेरचा महत्वाचा सामना कुणाकडून? ध्रुव या. चला
एक चांगला गोलंदाज आहे, उभरता सितारा ध्रुव.